नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्यामधील चालू घडामोडीवर आधारित एकूण 450 प्रश्न उत्तरे बघणार आहोत। आणि ही सर्व प्रश्न उत्तरे 2024 मध्ये होणाऱ्या MPSCच्या पूर्व मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल। त्याच्यामुळे हे प्रश्न उत्तरे तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। एकंदरीत या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला जानेवारी 2024 या महिन्यावर आधारित 150 प्रश्न उत्तरे, त्याच्यानंतर फेब्रुवारी 2024 या महिन्यावर आधारित 150 प्रश्न उत्तरे आणि मार्च 2024 या महिन्यावर आधारित 150 प्रश्न उत्तरे असे या 3 महिन्याची मिळून एकूण 450 प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। सो एकंदरीत तुम्ही हे सर्व प्रश्न उत्तरे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। पांडे यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे खेळ क्षेत्राशी संबंधित आहेत, ते मल्लखांबचे कोच आहेत। दुसरा प्रश्न, मनोहर डोळे यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि ते वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। तिसरा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे रजनीश सेठ, जे महाराष्ट्र पोलीसचे ex-DGP आहेत। चौथा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला। पाचवा प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे भरवण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे पिंपरी चिंचवड, पुणे येथे हे संमेलन भरवण्यात आलं होतं। सहावा प्रश्न, पोस्ट ऑफिस स्कॅन्डल कोणत्या देशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड, UK। सातवा प्रश्न, आइन्स्टाईन प्रोब हा उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला? आणि याचं योग्य उत्तर आहे चीन। आठवा प्रश्न, झहीर काझी यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत। तसेच ते अंजुमन-ए-इस्लाम आणि अल्लाना इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट आहेत। नववा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी डावोस समिट आहे 2024 याची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे रिबिल्डिंग ट्रस्ट। 10वा प्रश्न, 19th NAM समिट 2024 म्हणजेच नॉन अलाइनमेंट मुवमेंटची जी समिट आहे 2024ची ती कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे कंपाला, युगांडा येथे। 11वा प्रश्न, 19th NAM समिट 2024 भारताचे नेतृत्व कोणी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्री S जयशंकर। 12वा प्रश्न, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे नेदरलँड। 13वा प्रश्न, चंद्रकांत मेश्राम यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते न्यूरोलॉजिस्ट आहेत। 14वा प्रश्न, 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी म्हणजेच गेस्ट कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे इमॅन्युअल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत। 15वा प्रश्न, 6वे खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू। 16वा प्रश्न, 6वे खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या राज्याने पदतालिकेत पहिला क्रमांक पटकावला? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राने 57 गोल्ड मेडल जिंकले, तसेच एकूण जे मेडल्स आहेत ते महाराष्ट्राने 158 जिंकलेले आहेत। 17वा प्रश्न, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे नाशिक, महाराष्ट्र। आणि या युवा महोत्सवाचं जे उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं। 18वा प्रश्न, कल्पना मोरपरिया यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे व्यापार आणि उद्योग क्षेत्र, त्या एक इंडियन बँकर आहेत। 19वा प्रश्न, विंग्स इंडिया 2024 समिट कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे बेगमपेट एअरपोर्ट, हैदराबाद येथे। 20वा प्रश्न, 2024 ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। 21वा प्रश्न, जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? आणि याचं योग्य उत्तर आहे बिहार। 22वा प्रश्न, अभिनेते
चिरंजीवी यांना 2024चा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मविभूषण. अशा प्रश्नामध्ये MPSC तुम्हाला इथं ट्रॅप रचू शकतं, कारण की इथं तुम्हाला ऑप्शनमध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे इथं ऑप्शन दिले जाऊ शकतात. आता पद्मभूषण आणि पद्मविभूषणमध्ये बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे हे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. सो हे लक्षात ठेवा, चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. 23वा प्रश्न, शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे समाजकार्य क्षेत्र. ते दिव्यांग सोशल वर्कर आहेत अमरावती जिल्ह्यातील. तसेच त्यांना अनाथांचे नाथ असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांचं वज्झर आश्रमसुद्धा आहे. 24वा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. आणि हा जो मतदार दिवस आहे तो 2011 पासून साजरा केला जातो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती, त्याच्यामुळेच 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. 25वा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. 26वा प्रश्न, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 भारताचा कितवा क्रमांक आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 93वा. आणि जो टॉप रँक आहे म्हणजे पहिला जो क्रमांक आहे तो कोणत्या देशाचा आहे तर डेन्मार्कचा आहे. 27वा प्रश्न, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल. 28वा प्रश्न, कुंदन व्यास यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे पत्रकारिता. ते जन्मभूमी मीडिया ग्रुप चे पत्रकार आहेत. 29वा प्रश्न, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 9 जानेवारी. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. 30वा प्रश्न, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 16 जानेवारी. 31वा प्रश्न, गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. 32वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू किती लांबीचा आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 21.8 किलोमीटर. 33वा प्रश्न, अश्विन मेहता यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे वैद्यकीय. ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. तसेच अँजिओग्राफीमध्ये ते पायोनियर आहेत. 34वा प्रश्न, पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 23 जानेवारी. 23 जानेवारी ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. आणि 35वा प्रश्न, राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी. 36वा प्रश्न, 11 जानेवारी 2024 रोजी कोणी बांगलादेशच्या प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली? आणि याचं योग्य उत्तर आहे शेख हसीना. त्यांची ही स्ट्रेट 4थी टर्म आहे आणि ओव्हरऑल ही 5वी टर्म आहे. 37वा प्रश्न, कोणत्या देशाने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस येथे इस्रायल विरुद्ध नरसंहाराचा खटला दाखल केला आहे? जेनोसाईडचा जी केस आहे ती दाखल केलेली आहे इस्रायल विरुद्ध. आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. 38वा प्रश्न, होर्मुसजी एन कामा यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे पत्रकारिता. ते द बॉम्बे समाचारचे पब्लिशर आहेत. 39वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. 40वा प्रश्न, युनेस्कोने 2024चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कशासाठी समर्पित केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे द्वेषयुक्त भाषणाचा प्रतिकार करण्यासाठी, म्हणजेच टू काउंटरिंग हेट स्पीच. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 41वा प्रश्न, शास्त्रीय गायक राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या घराण्याचे गायक होते? आणि याचं योग्य उत्तर आहे रामपूर सहस्वान घराणा. त्यांना 2022चा पद्मभूषण पुरस्कारसुद्धा मिळाला होता. 42वा प्रश्न, शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या घराण्याच्या गायिका होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे किराणा घराणा. त्यांना 2022चा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. 43वा प्रश्न, राम नाईक यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश.
44वा प्रश्न, जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. पण भारतामध्ये हा दिवस 30 जानेवारीला साजरा केला जातो, कारण की 30 जानेवारी ही डेथ ॲनिव्हर्सरी आहे कोणाची? महात्मा गांधी यांची. 45वा प्रश्न महत्त्वाचा आहे, जागतिक कुष्ठरोग दिन 2024ची थीम काय आहे? आणि याची थीम आहे बीट लिप्रोसी. सो हे महत्त्वाचा प्रश्न आहे 45वा, हे लक्षात ठेवा. 46वा प्रश्न, सेफ्टी ऑफ रवांडा बिल कोणत्या देशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड, UK या देशाशी संबंधित हे बिल आहे. 47वा प्रश्न, डॅश डॅश देशाने हिम बिबट्याला म्हणजेच स्नो लिओपार्डला राष्ट्रीय चिन्ह घोषित केले? आणि याचं योग्य उत्तर आहे किर्गिझस्तान. 48वा प्रश्न, अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना 2024चा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मभूषण. 49वा प्रश्न, ग्रिंडाविक ज्वालामुखी उद्रेक कोणत्या देशात झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे आईसलँड. 50वा प्रश्न, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 जानेवारी. 51वा प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाने कुत्र्याच्या मांसावर बंदी घातली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. 52वा प्रश्न, भारतीय लष्कराने एक्सरसाइज टॉपची 2024 कोठे आयोजित केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे देवळाली, नाशिक येथे. 53वा प्रश्न, बिंदेश्वर पाठक यांना 2024चा मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी कोणत्या सामाजिक संस्थेची स्थापना केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे सुलभ इंटरनॅशनल. 54वा प्रश्न, नुकतीच कोणाची निवड SSBच्या डायरेक्टर जनरलपदी करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी. 55वा प्रश्न, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे रघुराम अय्यर. 56वा प्रश्न, रेड अँड चटणीला नुकताच GI टॅग मिळाला. हे प्रोडक्ट कोणत्या राज्यातील आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 57वा प्रश्न, गंगासागर मेळा जानेवारी 2024मध्ये कोणत्या राज्यात भरवला गेला? आणि गंगासागर मेळा हा पश्चिम बंगाल राज्यात भरवला गेला होता. 58वा प्रश्न, भारताचे माजी उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू यांना 2024चा कोणता पद्म पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मविभूषण. 59वा प्रश्न, स्टेडफास्ट डिफेंडर 2024 एक्सरसाइज कोणत्या संघटनेकडून आयोजित केली? आणि याचं योग्य उत्तर आहे नाटो. 60वा प्रश्न हा महत्त्वाचा आहे, स्लिम मिशन म्हणजेच स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून मिशन हे कोणत्या देशाने लॉन्च केले? आणि याचं योग्य उत्तर आहे जापान. सो हे लक्षात ठेवा, स्लिम मिशन हे जापानने लॉन्च केलेले आहे. आणि याचं मिनिंग काय आहे तर स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून मिशन. सो हे जापानचं मून मिशन आहे, स्लिम मिशन. 61वा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेत भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सेंथिल पांडियन सी. 62वा प्रश्न, पोलीस महासंचालक महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे जयपूर, राजस्थान. असे प्रश्न MPSC नेहमी विचारतो लोकेशनवरचे, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 63वा प्रश्न, CISFच्या नवीन महासंचालक कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नीना सिंग. आणि त्या CISFच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. 64वा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे अरविंद पनगरिया. आणि 65वा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऋत्विक पांडे. सो 64वा आणि 65वा प्रश्न हे 2024मध्ये जेवढ्या काही MPSCच्या परीक्षा होतील त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. याच्यावर नक्कीच आयोग प्रश्न विचारेल, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगरिया आणि 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत तर ऋत्विक रंजनम पांडे. 66वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. सो महाराष्ट्र हे बेस्ट परफॉर्मिंग स्टेट आहे. सो पहिला क्रमांक हा महाराष्ट्राचा आहे, दुसरा मध्य प्रदेशचा आहे आणि तिसरा छत्तीसगडचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे तीनही राज्य लक्षात ठेवा. 67वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि याचं इथं कोणत्या शहराने पाहिजे, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न
रिपीट इथं वाचू. 67वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या शहराने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंदूर आणि सुरत. सो या दोन्ही शहरांना पहिला क्रमांक मिळालेला आहे, इंदूर आणि सुरत, हे लक्षात ठेवा. तसेच नवी मुंबई या शहराचा तिसरा क्रमांक आहे. 68वा प्रश्न, बिमस्टेकच्या महासचिव म्हणजेच सेक्रेटरी जनरलपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे, हे भारतीय आहेत. 69वा प्रश्न, 2024 प्रजासत्ताक दिनच्या संध्येला मेजर दिग्विजय सिंह रावत यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे कीर्तिचक्र. 70वा प्रश्न, 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे 132. 71वा प्रश्न, संगीतकार प्यारेलाल शर्मा आणि गायक उषा उथुप यांना कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला 2024मध्ये? आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मभूषण. 72वा प्रश्न, प्रजासत्ताक दिन 2024च्या भारत द मदर ऑफ डेमोक्रेसी या झाकीला पहिला पुरस्कार देण्यात आला. ही झाकी कोणत्या मंत्रालयाची होती? आणि याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. 73वा प्रश्न, कोणत्या राज्याच्या वुमन एम्पॉवरमेंट इन विकसित भारत या झाकीला पहिला पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. माय गव्हर्नमेंट वेबसाईटच्या पब्लिक पोलनुसार कोणत्या राज्याच्या झाकीला पहिला पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे गुजरात. आणि गुजरातच्या झाकीचं नाव काय होतं तर धोर्डो, अ ग्लोबल आयकॉन ऑफ गुजरात's बॉर्डर टुरिझम. 75वा प्रश्न, चांदुबी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे आसाम. चांदुबी तलावाजवळ चांदुबी उत्सव साजरा करण्यात येतो. 76वा प्रश्न, दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राज दत्त यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे कला क्षेत्राशी. ते एक फेमस चित्रपट दिग्दर्शक आहेत. 77वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहरचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे चंदीगड. 78वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डचा पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे महू कॅन्टोन्मेंट बोर्ड. 79वा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO डॅश डॅश देशाला मलेरियामुक्त देश म्हणून नुकतेच प्रमाणित केले आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे काबो वर्दे. सो हा देश लक्षात ठेवा तुम्ही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 80वा प्रश्न, डॅश डॅश हे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प. 81वा प्रश्न, T20चे 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. 82वा प्रश्न, डॅश डॅशने 2023 सर्वोत्कृष्ट फिफा पुरस्कार खेळाडूचा पुरस्कार जिंकला. आणि याचं योग्य उत्तर आहे लिओनेल मेसी. 83वा प्रश्न, जानेवारी 2024मध्ये आसाम वैभव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना. 84वा प्रश्न, नाशिक येथे आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवचे शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट काय होते? आणि याचं योग्य उत्तर आहे शेकरू. 85वा प्रश्न, अमेरिकेचे संरक्षण सचिव कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे लॉयड ऑस्टिन. 86वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. सो हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा लक्षात ठेवा. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. 87वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या शहराने 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये पहिला पुरस्कार मिळवला? आणि याचं योग्य उत्तर आहे सासवड. 2 नंबरचा पुरस्कार हा पाटणला आणि 3ऱ्या नंबरचा पुरस्कार हा लोणावळ्याला मिळालेला आहे. सो तुम्ही हे तिन्ही शहर इथं लक्षात ठेवा. 88वा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या शहराने स्वच्छ गंगा शहर म्हणून पुरस्कार मिळवला? आणि याचं योग्य उत्तर आहे वाराणसी.
89वा प्रश्न, संजय अनंत पाटील यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे ते शेती या क्षेत्राशी संबंधित आहेत. ते गोव्यामध्ये नॅचरल फार्मिंग करतात. 90वा प्रश्न, 2024 प्रजासत्ताक दिनच्या संध्येला मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे कीर्तिचक्र. तसे हे जे गॅलेंट्री अवॉर्ड्स आहेत, शौर्यचक्र, कीर्तिचक्र, हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण याच्यावर MPSC नेहमीच प्रश्न विचारतं. 91वा प्रश्न हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ही पहिली एक्सरसाइज आहे. पहिली साधा तांत्रिक एक्सरसाइज कोणत्या 2 देशांमध्ये पार पडली? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत आणि सौदी अरेबिया. आणि ही एक्सरसाइज कुठं पार पडली? तर महाजन फायरिंग रेंज राजस्थान येथे. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. साधा तांत्रिक एक्सरसाइज ही भारत आणि सौदी अरेबिया या 2 देशांमधील ही एक्सरसाइज आहे. 92वा प्रश्न, भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूला जानेवारी 2024मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद शमी. 93वा प्रश्न, अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची म्हणजेच इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिलची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. 94वा प्रश्न, नुकताच कोणाला MS स्वामीनाथन पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे BR कंबोज. 95वा प्रश्न, कोणत्या राज्याने बायू ॲपद्वारे भारतातील पहिली 100% इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू केली? आणि याचं योग्य उत्तर आहे आसाम. 95वा प्रश्नही तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. 96वा प्रश्न, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या संस्थेने जाहीर केले? आणि याचं योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन. 97वा प्रश्न, गवताळ प्रदेश आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले आहे? म्हणजे आटपाडी कन्झर्वेशन रिझर्व इथं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यात घोषित करण्यात आलं आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये. राम मंदिर अयोध्याचे शिल्पकार म्हणजेच आर्किटेक्ट कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांचा मुलगा आशिष सोमपुरा. 99वा प्रश्न, ऑप्टिकल 8 हा गुप्तचर उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला? आणि याचं योग्य उत्तर आहे जापान. 99वा प्रश्न हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ऑप्टिकल 8 हा जो गुप्तचर उपग्रह आहे तो जापानचा आहे. सोराया उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इराण. 100वा प्रश्नही इथं महत्त्वाचा आहे. हे लक्षात ठेवा, ऑप्टिकल 8 हा जापानचा उपग्रह आहे, तर सोराया उपग्रह हा इराणचा आहे. 101वा प्रश्न, BCCIने कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2024 कुणाला जाहीर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियरला. फारुख इंजिनियर हे भारताचे माजी विकेटकीपर होते, हे लक्षात ठेवा. आणि रवी शास्त्री हे भारतीय मेन्स क्रिकेट टीमचे कोचसुद्धा राहिलेले आहेत. 102वा प्रश्न, BCCIने 2022-23 वर्षासाठी पॉली उमरीगर पुरस्कार बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर कोणाला दिला? आणि याचं योग्य उत्तर आहे शुभमन गिल. 103वा प्रश्न, BCCIने 2021-22 वर्षासाठी पॉली उमरीगर पुरस्कार बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर कोणाला दिला? आणि याचं योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. 104वा प्रश्न, BCCIने 2020-21 वर्षासाठी पॉली उमरीगर पुरस्कार बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर कोणाला दिला? आणि याचं योग्य उत्तर आहे रविचंद्र अश्विन. एकंदरीत हे जे 4 प्रश्न आहेत ते BCCIचे जे अवॉर्ड्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. ह्याच्यातील हे जे 3 प्रश्न आहेत हे एकसारखे आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पॉली उमरीगर पुरस्काराचा आहे, पण इथं वर्ष बदललेले आहेत. 22-23चा पुरस्कार हा शुभमन गिलला मिळालेला आहे, तर 21-22चा पुरस्कार हा जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे, आणि 20-21चा पुरस्कार हा रविचंद्र अश्विनला मिळालेला आहे. याच्यामध्ये जोड्या लावा असाही प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही हे वर्षासहित या खेळाडूंची नावं लक्षात ठेवा. 105वा प्रश्न, एक्सरसाइज सायक्लोन 2024 कोणत्या देशात पार पडली? आणि याचं उत्तर आहे इजिप्त. इंडिया आणि इजिप्तमधली ही जॉईंट एक्सरसाइज आहे, हे लक्षात ठेवा, एक्सरसाइज सायक्लोन. 106वा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम डावोस 2024 समिट कोणत्या देशात पार पडली? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. 107वा प्रश्न, भारत किर्गिझस्तान यांच्यातील संयुक्त एक्सरसाइज
खंजर 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली आणि याचं योग्य उत्तर आहे बकलोह, हिमाचल प्रदेश. 108वा प्रश्न, गोळे मेळा महोत्सव कोठे पार पडला आणि याचं योग्य उत्तर आहे उधमपूर येथील जगन्नाथ मंदिरमध्ये, जे की जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. 109वा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली मुलींची सैनिक शाळा डॅश डॅश येथे सुरू झाली आणि याचं योग्य उत्तर आहे वृंदावन. 110वा प्रश्न, 9वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव म्हणजेच IISF 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता आणि याचं योग्य उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा येथे. 111वा प्रश्न, एक्सरसाइज अयुथया ही कोणत्या 2 देशांच्या नौदलमधील सराव आहे आणि याचं योग्य उत्तर आहे भारत आणि थायलंड. आणि हे जे नाव आहे ते अयोध्या या नावापासून इथं इन्स्पायर्ड झालेलं आहे. 122वा प्रश्न, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे भरवण्यात आली आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे मुंबई. 113वा प्रश्न, कोणत्या देशाने नुकतेच तैवानशी राजनैतिक संबंध तोडले आणि याचं योग्य उत्तर आहे नौरू. 114वा प्रश्न, फिरोदिया करंडकाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेची सुरुवात कोणी केली होती आणि याचं योग्य उत्तर आहे सूर्यकांत कुलकर्णी यांनी फिरोदिया करंडकाची सुरुवात केली होती 1974 मध्ये. 115वा प्रश्न, NGO प्रथम द्वारे 15वा आसर अहवाल 2023 नुकताच जाहीर करण्यात आला. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील फक्त एका जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि हा जिल्हा कोणता, तर याचं योग्य उत्तर आहे नांदेड. सो हे लक्षात ठेवा. हेल 523 हे कोणत्या देशाचे पाण्याखाली आण्विक हल्ला ड्रोन आहे आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तर कोरिया. 117वा प्रश्न, बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजेच BIETC नुकतेच कोठे सुरू करण्यात आले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बंगळूर, कर्नाटक येथे. आणि याचं जे उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 118वा प्रश्न, भारतीय सैन्याने ऑपरेशन सर्वशक्ती कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशमध्ये सुरू केले, याचं योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. 119वा प्रश्न, 2024 ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी टेनिस स्पर्धा कोणी जिंकली आणि याचं योग्य उत्तर आहे जॅनिक सिनर यांनी. आणि याचा जो उपविजेता आहे तो आहे डॅनिल मेदवेदेव. 120वा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे लक्षात ठेवा की टेनिसपटू जॅनिक सिनर हा कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे इटली. तर डॅनिल मेदवेदेव हा रशियाचा नागरिक आहे. सो या दोघांचे तुम्ही नागरिकत्व इथं लक्षात ठेवा ते कोणत्या देशाचे आहेत. 121वा प्रश्न, 2024 ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धा कोणी जिंकली, याचं योग्य उत्तर आहे अरिना सबलेंका आणि याचं जी उपविजेता आहे ती आहे झेंग किनवेन. 122वा प्रश्न, टेनिसपटू अरिना सबलेंका ही कोणत्या देशाची नागरिक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बेलारूस. तर झेंग किनवेन ही चीनची नागरिक आहे. 123वा प्रश्न, सर्वाधिक वय असलेला ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू कोण ठरला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना. यांनी ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरीचं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि याच्या वेळेस रोहन बोपन्नाचं जे वय होतं ते किती होतं, तर 43 वर्ष 329 दिवस. आणि रोहन बोपन्नाचा जो सहकारी आहे तो कोण आहे, तर मॅथ्यू एबडेन जो ऑस्ट्रेलियाचा आहे. 124वा प्रश्न, कोणत्या राज्याच्या आदी केकीर या आले म्हणजेच जिंजर प्रकाराला GI टॅग मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. 125वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांना 2024चा कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मभूषण. 126वा प्रश्न, यक्षगान मेळा कोणत्या राज्यात भरवला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. 127वा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया मुंबईच्या उद्घाटनाला 2024मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. या वास्तूचे शिल्पकार म्हणजेच आर्किटेक्ट कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे जॉर्ज विटेट. 128वा प्रश्न, ग्वाटेमालाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ ग्वातेमाला आणि याचं योग्य उत्तर आहे बर्नार्डो अरेवालो. सो हे लक्षात ठेवा. 129वा प्रश्न, एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीसची 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली.
130वा प्रश्न, भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे प्रीती रजक. सो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? तर प्रीती रजक. तसेच त्या नेमबाजी म्हणजेच शूटिंग या स्पर्धेमध्ये ते पारंगत आहेत आणि त्या मध्य प्रदेश या राज्यातील आहेत. मूल्यप्रवाह 2.0 ही मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या संस्थेने जाहीर केली? आणि याचं योग्य उत्तर आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच UGCने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. मूल्यप्रवाह 2.0. 132वा प्रश्न, युवा निधी योजना कोणत्या राज्याच्या सरकारने लॉन्च केलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. 133वा प्रश्न महत्त्वाचा आहे. पद्मा सुब्रमण्यम यांना 2024चा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्या कोणत्या शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे भरतनाट्यम. 134वा प्रश्न, 2024चा प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला मेजर मॅन्युओ फ्रान्सिस PF यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे शौर्यचक्र. 135वा प्रश्न, टाटा कन्झ्युमरने कॅपिटल फूड्समधील 100% हिस्सा डॅश डॅश कोटींना खरेदी केला. आणि याचं योग्य उत्तर आहे 5100 कोटींना हा जो हिस्सा आहे तो खरेदी करण्यात आलेला आहे. 136वा प्रश्न, डेन्मार्कचा नवीन राजा कोण आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रेडरिक एक्स. आणि याच्या आधी डेन्मार्कच्या ज्या राणी होत्या ते त्यांच्या आई होत्या मार्गरेट सेकंड. त्यांनी हे पद सोडलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांचा जो मुलगा आहे फ्रेडरिक एक्स हा आता डेन्मार्कचा राजा झालेला आहे. माउंट मरापी किंवा माउंट मेरापी हा कोणत्या देशातील ज्वालामुखी पर्वत आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. 138वा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर पूर्णपणे कुंपण घालण्याचे ठरवलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे म्यानमार. 139वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केलेली. या योजनेअंतर्गत देशातील डॅश डॅश कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 1 कोटी घरांवर ही सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. सो ही जी स्कीम आहे ही खूप महत्त्वाची स्कीम आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. आणि याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी केली होती. 140वा प्रश्न, विजय कुलकर्णी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते कशासाठी प्रसिद्ध होते? तर ते अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध होते. सो ते प्रसिद्ध चित्रकार होते हे लक्षात ठेवा. 141वा प्रश्न, मलेशियाचा नवीन राजा कोण आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सुलतान इब्राहिम इस्कंदर. 142वा प्रश्न, आफ्रिकेतील डॅश डॅश हा देश मुलांसाठी RTS मलेरिया लस त्यांच्या नियमित राष्ट्रीय लसीकरण सेवामध्ये लॉन्च करणारा जगातील पहिला देश बनला आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे कॅमेरून. 143वा प्रश्न, डॅश डॅश भारतातील 1 लाख डेव्हलपर्सना नवीनतम AI तंत्रज्ञान आणि टूल्समध्ये कौशल्य देण्यासाठी AI ओडिसी उपक्रम सुरू केला. आणि याचं योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने हा उपक्रम सुरू केलेला आहे. सो हे लक्षात ठेवा AI ओडिसी. 144वा प्रश्न, डॅश डॅश आणि डॅश डॅश देशाचे शास्त्रज्ञ भारताच्या 43व्या अंटार्क्टिक मोहिमेत सामील झाले आहेत. आणि याचं योग्य उत्तर आहे मॉरिशस आणि बांगलादेशचे. 145वा प्रश्न, रेल्वे बोर्डच्या सेक्रेटरीपदी कोणाची निवड झाली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे अरुणा नायर. 146वा प्रश्न, दुसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन 2024 कोठे भरवण्यात आले होते? आणि याचं उत्तर आहे दुबई UAE येथे. 147वा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 नुसार भारताकडे डॅश डॅश क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. आणि याचं उत्तर आहे 4थ्या क्रमांकाचे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला क्रमांक कोणाचा तर USA, दुसरा रशियाचा आणि तिसरा चायनाचा. 148वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय उंट उत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे बिकानेर राजस्थान येथे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. 149वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे म्हणजेच डायमंड जुबली सेलिब्रेशनचे उद्घाटन कोणी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री मोदी यांनी. सुप्रीम कोर्ट जी आहे सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी झालेली होती. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, वर्केशन विसा कोणत्या देशाने सुरू केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया या देशाने हा विसा सुरू केलेला आहे वर्केशन विसा. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा. पहिला प्रश्न,
2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे अभिनेते अशोक सराफ यांना. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम किती आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 25 लाख. तिसरा प्रश्न, 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे गायक सुरेश वाडकर यांना. चौथा प्रश्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम किती आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 10 लाख. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम ही 25 लाख आहे, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम ही 10 लाख आहे आणि हे दोन्ही पुरस्कार महाराष्ट्र शासन देतं. पाचवा प्रश्न, 50वा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आणि याचं योग्य उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी. सहावा प्रश्न, फेब्रुवारी 2024मध्ये पार पडलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे. सातवा प्रश्न, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथील कोणत्या ठिकाणी पार पडले आणि याचं योग्य उत्तर आहे अमळनेर. आठवा प्रश्न, वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पालघर. सो हे लक्षात ठेवा, वाढवण हे जे बंदर आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये नियोजित आहे. नववा प्रश्न, भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. 10वा प्रश्न, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हर्षवर्धन पाटील. 11वा प्रश्न, कसोटीतील 500 बळींचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रविचंद्र अश्विन आणि पहिला जो भारतीय गोलंदाज आहे तो आहे अनिल कुंबळे. 12वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाने समलिंगी विवाह कायदेशीर ठरवला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ग्रीस या देशाने. 13वा प्रश्न, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 कोठे भरवण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे दुबई UAE येथे. 14वा प्रश्न, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे उर्दू भाषेतील लिखाणासाठी गुलजार यांना आणि संस्कृत भाषेतील लिखाणासाठी रामभद्राचार्य यांना. सो या दोघांनाही 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 दिला जाणार आहे. 15वा प्रश्न, दत्ताजीराव गायकवाड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि ते क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित होते. ते भारताचे सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू होते. 16वा प्रश्न, WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित केली गेली होती आणि याचं योग्य उत्तर आहे अबुधाबी UAE येथे. सो हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. MPSCच्या कोणत्याही परीक्षेच्या इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न असतात अर्थशास्त्राचे त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर अबुधाबी UAE येथे. 17वा प्रश्न, हा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण की हे महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार आहे. 2023चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने कोणाला दिला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभणे आणि या पुरस्काराची रक्कम 5 लाख आहे. 18वा प्रश्न, 2023चा श्री पु. भागवत पुरस्कार कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे मनोविकास प्रकाशन पुणे आणि या पुरस्काराची रक्कम आहे 3 लाख. 19वा प्रश्न, भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती आणि याचं योग्य उत्तर आहे लोकदल. 20वा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या प्रसिद्ध आयोगाचे अध्यक्ष होते आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय शेतकरी आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स 2024. सो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. इथं आपण भारतरत्नाबद्दल जर बोलायचं ठरवलं तर फेब्रुवारी 2024च्या अखेर एकूण आत्तापर्यंत 53 भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत किंवा जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा आकडासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की फेब्रुवारी 2024च्या एंडिंगपर्यंत एकूण 53 भारतरत्न पुरस्कार इथं देण्यात आलेले आहेत.
21वा प्रश्न कोणता देश नाटोचा 32वा सदस्य बनेल? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वीडन. 22वा प्रश्न जिनी AI चॅटबोट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे गुगल. 23वा प्रश्न महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कोठे भरवण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे मोशी, पुणे येथे. 24वा प्रश्न सी केअर्स वेब पोर्टल हे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ कोल. आणि हे जे सी केअर्स हे वेब पोर्टल आहे ते कोल माईनसाठी इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना नुसतं सी केअर्स बघितल्यानंतर कन्फ्युजन होऊ शकतं. त्यांना वाटू शकतं की हे हेल्थ डिपार्टमेंटचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटचं आहे, असं कन्फ्युजन होऊ शकतं. पण हे लक्षात ठेवा, सी केअर्स हे जे वेब पोर्टल आहे ते मिनिस्ट्री ऑफ कोलचं आहे. 25वा प्रश्न शिक्षण आणि नोकरी भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला किती टक्के आरक्षण दिले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 10%. 26वा प्रश्न मानवी मेंदूमध्ये संगणक चिप बसवणारी पहिली कंपनी कोणती? आणि याचं योग्य उत्तर आहे न्यूरालिंक, जी एलॉन मस्कची कंपनी आहे. 27वा प्रश्न वोल्ट टायफून काय आहे? आणि वोल्ट टायफून काय आहे तर चीनी सायबर हॅकिंग नेटवर्क आहे, हे लक्षात ठेवा. 28वा प्रश्न 37वा सूरजकुंड मेळा 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे फरीदाबाद, हरियाणा येथे. 29वा प्रश्न 37वा सूरजकुंड मेळा 2024चे थीम राज्य म्हणजे थीम स्टेट कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. 30वा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड्स डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 2 फेब्रुवारी. 31वा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग. 32वा प्रश्न समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आणि याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. तसेच युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधितचं जे आर्टिकल आहे भारतीय संविधानामध्ये ते कोणतं आहे तर आर्टिकल 44, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 33वा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी कोणत्या शहरात उघडले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. 34वा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे, 34वा लक्षात ठेवा. इंडिया एनर्जी वीक 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होता? आणि हा वीक गोवा या राज्यात आयोजित करण्यात आला होता. 35वा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस कधी आयोजित केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 36वा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे क्लोज द केअर गॅप. सो ही थीम लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. 37वा प्रश्न पंकज उधास यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते कशासाठी प्रसिद्ध होते? तर ते गझल गायकीसाठी प्रसिद्ध होते. 38वा प्रश्न डॅश डॅश येथे 7वी हिंद महासागर परिषद म्हणजेच 7th इंडियन ओशन कॉन्फरन्स हे कुठे आयोजित करण्यात आली होती तर पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे. 39वा प्रश्न नुकताच महाराष्ट्र शासनाने AI फॉर महाराष्ट्र हा करार कोणत्या कंपनीसोबत केला? आणि याचं योग्य उत्तर आहे गुगल. 40वा प्रश्न जागतिक कडधान्य दिन म्हणजेच वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 10 फेब्रुवारी. 41वा प्रश्न जागतिक कडधान्य दिन 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पल्सेस नरिशिंग सॉइल्स अँड पीपल. 42वा प्रश्न फिट इंडिया मुवमेंटसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त होणारे पहिले नागरी सेवक म्हणजेच सिव्हिल सर्वंट कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र कुमार यादव, जे IRS ऑफिसर आहेत. 43वा प्रश्न नुकतीच भारताची UPI पेमेंट सर्व्हिस कोणत्या 2 देशात सुरू करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका आणि मॉरिशस. 44वा प्रश्न भारताची UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करणारा पहिला युरोपीय देश कोणता? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स देशामध्ये ऐफिल टॉवर इथं ही UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे. 45वा प्रश्न जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी. 46वा प्रश्न 2024चा अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता ठरला आहे भारत. 47वा प्रश्न फिनलंड देशाचे नवीन प्रधानमंत्री कोण आहेत?
आणि याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर स्टब. 48वा प्रश्न, राईट टू डिस्कनेक्ट बिल हे कोणत्या देशाशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. 49वा प्रश्न, फ्रीस्टाईल चेस गोट चॅलेंज 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे जर्मनी. जर्मनीमधील विसेनहाऊस हॉटेल इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फ्रीस्टाईल चेस गोट चॅलेंज 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली आणि याचं योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन याने. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 8 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि याच्यात भारताचा जो डी गुकेश हा बुद्धिबळपटू आहे त्याने 6वा क्रमांक पटकवलेला आहे. 51वा प्रश्न, 2023चा व्यक्तीसाठीचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर प्रकाश परब आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. 52वा प्रश्न, 2023चा संस्थेसाठीचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव आणि या पुरस्काराची रक्कमसुद्धा 2 लाख आहे. 53वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबलपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM संबलपूरच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन केले. ही संस्था कोणत्या राज्यात आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 54वा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. 55वा प्रश्न, जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 21 फेब्रुवारी रोजी आणि साजरा कोण करतो तर युनेस्को. 56वा प्रश्न, 2023चा व्यक्तीसाठीचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे कौतिकराव ढाले पाटील आणि या पुरस्काराची रक्कम 2 लाख आहे. 57वा प्रश्न, 2023चा संस्थेसाठीचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. 58वा प्रश्न, जागतिक मातृभाषा दिन 2024ची थीम काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मल्टीलिंग्वल एज्युकेशन इज पिलर ऑफ इंटरजनरेशनल लर्निंग. 59वा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशातील बाप्स स्वामीनारायण हिंदू मंदिरचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आणि याचे योग्य उत्तर आहे अबुधाबी UAE येथे. 60वा प्रश्न, A. रामचंद्र नायर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि याचे योग्य उत्तर आहे चित्रकला या क्षेत्राशी ते संबंधित होते. ते इंडियन पेंटर होते आणि त्यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 61वा प्रश्न, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 नुसार मुकेश अंबानी यांचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि याचं योग्य उत्तर आहे 2रा. पहिला क्रमांक कोणाचा आहे तर हुआ तेंग मा यांचा आहे, जे चायनीज इथं नागरिक आहेत आणि ते टेन्सेंट कंपनीशी संबंधित आहेत. 62वा प्रश्न, भारतात राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी आणि हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे. तसंच आपल्या सर्वांना माहिती की जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो, त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही दिवस व्यवस्थित लक्षात ठेवा. 63वा प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 जाहीर केला. यानुसार किती लखपती दिदी बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे 3 कोटी. 64वा प्रश्न, पवित्र पोर्टल हे कशाशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील शिक्षक भरती. 65वा प्रश्न, तामिळ अभिनेते विजय यांनी नुकताच स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाचे नाव काय आहे तर या पक्षाचे नाव आहे तमिळगा वेत्री कझ्झकम TVK. 66वा प्रश्न, राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे सुरेश प्रभू. त्यांनी नुकतीच वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेला सहकार विद्यापीठ करण्याची शिफारस केलेली आहे आणि ही जी संस्था आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्था ही पुणे येथे आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. 67वा प्रश्न, हमास हे विद्रोही कोणत्या देशातील आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पॅलेस्टीन आणि पॅलेस्टीन या देशातील गाझा पट्टीवर यांचं वर्चस्व आहे. 68वा प्रश्न, हुती हे विद्रोही कोणत्या देशातील आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे येमन. सध्या हुती हे जे विद्रोह आहे त्यांच्याकडून रेड सीमधील शिप्सवर अटॅक केला जात आहे, त्याच्यामुळे सुद्धा लक्षात ठेवा. 69वा प्रश्न, MIM-104 पॅट्रियट मिसाईल सिस्टीम हे कोणत्या देशाने बनवलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका, त्याच्यामुळे लक्षात ठेवा
पॅट्रियट मिसाईल्स जी सिस्टीम आहे ती अमेरिका या देशाने बनवलेली आहे आणि अमेरिकाने ही मिसाईल सिस्टीम युक्रेनला दिलेली आहे. सो युक्रेन हे रशियाविरुद्ध ही सिस्टीम वापरत आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही, पॅट्रियट मिसाईल सिस्टीम अमेरिकेची आहे. 70वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची म्हणजेच ICCची वार्षिक सर्वसाधारण सभा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे आणि याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. 71वा प्रश्न, INS संधायक हे काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सर्वे वेसल लार्शिप आहे. सो हे लक्षात ठेवा की हे सर्वे वेसल आहे आणि याचं नुकतंच नौदलामध्ये याला दाखल करण्यात आलेलं आहे, INS संधायक. 72वा प्रश्न, उत्तर आयर्लंडचे नवीन पहिले मंत्री म्हणजेच फर्स्ट मिनिस्टर कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मिशेल ओनिल. आणि फर्स्ट मिनिस्टर उत्तर आयर्लंडचे म्हणजेच हे जवळपास प्रधानमंत्री सारखं हे पद आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 73वा प्रश्न, कोणत्या गाण्याला रेकॉर्ड ऑफ द इयरसाठी 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे फ्लॉवर्स. आणि हे जे गाणं आहे ते कुणाचं आहे तर मायली सायरस हिचं आहे. 74वा प्रश्न, कोणत्या अल्बमला अल्बम ऑफ द इयरसाठी 66वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि याचं योग्य उत्तर आहे मिडनाईट्स. आणि हा अल्बम कुणाचा आहे तर टेलर स्विफ्टचा आहे. टेलर स्विफ्टला पर्सन ऑफ द इयरचा सुद्धा इथं पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. टाइम्स पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे टेलर स्विफ्टला. 75वा प्रश्न, नुकताच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा भारत सरकारने दिला आणि याचं योग्य उत्तर आहे सुरत विमानतळ. 76वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दार्लीपाली थर्मल पॉवर प्लॅन्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 77वा प्रश्न, 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर करण्यात आलं होतं. आणि 78वा प्रश्न, डिजिटल शेंजेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियनचा पहिला देश कोणता आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी फ्रान्सने हे व्हिसा जारी केलेला आहे, डिजिटल व्हिसा. 79वा प्रश्न, कॉमनवेल्थ ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 80वा प्रश्न, अंतराळवीर ओलेग कोनोनेन्कोने स्पेसमध्ये सर्वाधिक वेळ घालवण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तो कोणत्या देशाचा नागरिक आहे आणि याचं योग्य उत्तर आहे रशिया. त्याने 878 दिवस स्पेसमध्ये राहण्याचा विक्रम मोडीत काढलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा रशियाचा अंतराळवीर आहे ओलेग. 81वा प्रश्न, 12व्या भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक कोठे पार पडली आणि याचं योग्य उत्तर आहे मस्कट, जे की ओमानमध्ये आहे. 82वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाने नागोया प्रोटोकॉल स्वीकारला आणि याचं योग्य उत्तर आहे कॅमेरून. 83वा प्रश्न, कोणत्या अल्बमला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा 66वा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे धिस मुवमेंट. या अल्बमला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा अल्बम इंडियन जाज बँड जो आहे शक्ती यांचा हा अल्बम आहे. आणि या शक्ती बँडचे जे सदस्य आहेत ते कोण आहेत तर झाकीर हुसेन, शंकर महादेवन, व्ही सेल्वा गणेश आणि इत्यादी. 84वा प्रश्न, भारतीय हवाई दलाची एक्सरसाइज वायुशक्ती 24 कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान येथे. 85वा प्रश्न, 7th सेशन ऑफ कोडेक्स कमिटी ऑन स्पायसेस अँड कलनरी हर्ब्स कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे कोची, केरळ येथे. 86वा प्रश्न, फर्स्ट बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 87वा प्रश्न, येमनचे नवीन पंतप्रधान कोण आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे अहमद अवाद बिन मुबारक. 88वा प्रश्न, हा महत्त्वाचा प्रश्न आहे MPSCसाठी, मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळे ही योजना लक्षात ठेवा, मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेबद्दल तुम्ही अधिकची माहिती घ्यायला पाहिजे. 89वा प्रश्न, फारुख नाझकी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, ते डॅश डॅश होते आणि ते काय होते तर ते कवी, प्रसारक आणि मीडिया व्यक्तिमत्व होते.
90वा प्रश्न, भारत सरकार व युनेस्कोद्वारे कोणत्या शहराला वॉटर वॉरियर अवॉर्ड देण्यात आलेला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नोएडा. 91वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी रोजी. 92वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंडिजिनस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत. 93वा प्रश्न, सरकार गाव के द्वार ही जी योजना आहे, सरकार गाव के द्वार ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. 94वा प्रश्न, भारताच्या कोणत्या संस्थेला WHOचा 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे निमन्स, आणि ही बंगळुरू येथे ही संस्था आहे. 95वा प्रश्न, दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र हैदराबाद येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे केंद्र आहे ते संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र आहे. 96वा प्रश्न, प्युअर फॉर शुअर हा LPG इनिशिएटिव्ह कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. 97वा प्रश्न, 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे म्हणजेच 67th ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश येथे. आणि आयोजन कोणी केलं होतं तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF. 98वा प्रश्न, जागतिक युनानी दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 11 फेब्रुवारी रोजी. 99वा प्रश्न, जागतिक युनानी दिवस 2024ची थीम काय आहे? हा महत्त्वाचा प्रश्न 99वा, हे लक्षात ठेवा. आणि याची जी थीम आहे ती आहे युनानी मेडिसिन फॉर वन अर्थ वन हेल्थ. आणि 100वा प्रश्न आहे, कझाकस्तानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे ओल्जस बेक्टेनो. सो हे लक्षात ठेवा. 101वा प्रश्न, भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे डेहराडून. 102वा प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस 2024ची थीम काय होती? आणि याचं योग्य उत्तर आहे रेडिओ अ सेंच्युरी इन्फॉर्मिंग, एंटरटेनिंग आणि एज्युकेटिंग. 103वा प्रश्न, आसाम राज्याने कोणत्या फळाला राज्य फळचा दर्जा दिला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे काजी नेमू. आता काजी नेमू हे जे फळ आहे ते एक लिंबाचा प्रकार आहे आणि या काजी नेमू फळाला आसामने राज्य फळाचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 104वा प्रश्न, उषा किरण खान यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे साहित्य. त्या लेखिका होत्या आणि त्यांना 2015मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. 105वा प्रश्न, होरी हब्बा हा बैलांचा खेळ कोणत्या राज्यात खेळवला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. 106वा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. केल्विन किप्टम याचे नुकतेच दुःखद निधन झाले, तो कोणत्या खेळाशी संबंधित होता? आणि याचं योग्य उत्तर आहे की तो मॅरेथॉन रनर होता. मॅरेथॉनचा विश्वविक्रमधारक तो होता आणि तो केनिया देशाचा नागरिक होता, त्याच्यामुळे हे सर्व फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. 107वा प्रश्न, डॅश डॅश ही 20 लाख कोटी रुपयांचे, इथं कोटी हा शब्द विसरला आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की डॅश डॅश ही 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड RIL. 108वा प्रश्न, निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड स्कीम भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे 2018. आणि ही स्कीम इथं कोण चालवत आहे तर SBI. सर्वोच्च न्यायालयाने ही योजना नुकतीच रद्द केली आहे. 109वा प्रश्न, नवोदित उद्योजकांना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज डॅश डॅश राज्याने देण्यासाठी डॅश डॅश राज्याने स्वयं योजना सुरू केली आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. 110वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर ह्युमन फ्रॅटर्निटी कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 111वा प्रश्न, किमान आधारभूत किंमत समिती 2022चे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे संजय अग्रवाल. सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे ही कमिटी न्यूजमध्ये आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSPसाठी जी समिती नेमण्यात आली होती 2022मध्ये, याचे अध्यक्ष आहेत संजय अग्रवाल, जे की माजी कृषी
कृषी विभागाचे माजी सचिव आहेत. 112वा प्रश्न, मेडीगड्डा धरण कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे आणि याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व तेलंगणा. 113वा प्रश्न, अलेक्सी नॅवाल्नी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते कोणत्या देशाच्या अध्यक्षांचे राजकीय विरोधक होते आणि याचं योग्य उत्तर आहे रशिया. व्लादिमीर पुतिन यांचे ते राजकीय विरोधक होते व त्यांचे रशियामधील कारागृहात निधन झालेलं आहे. 114वा प्रश्न, शंभू बॉर्डर कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हरियाणा आणि पंजाब. इथं शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शंभू बॉर्डर हरियाणा व पंजाब देशांच्या सीमेवर आहे. हरियाणा आणि पंजाब राज्यांच्या सीमेवर आहे. 115वा प्रश्न, महाराष्ट्राने लक्षवेध योजनेसाठी डॅश डॅश कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यामध्ये 12 क्रीडा स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक खेळांसाठी 3740 खेळाडू तयार करण्याचे उद्दिष्ट आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 160 कोटी. इथं काही महत्त्वाचे फॅक्ट्स म्हणजे लक्षवेध ही योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर महाराष्ट्राने. दुसरं म्हणजे याच्यासाठी 160 कोटी रुपये इथं महाराष्ट्र सरकारने देऊ केलेले आहेत, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की हे किती खेळांसाठी ही योजना लागू केलेली आहे तर 12 खेळांसाठी ही योजना लागू केलेली आहे. आणि ही कशासाठी योजना लागू केलेली आहे तर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यासाठी ही योजना लागू केलेली आहे. त्याच्यामुळे हे सर्व फॅक्ट लक्षात ठेवा. कशाही प्रकारचा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. 116वा प्रश्न, रिझॉल्व तिबेट ॲक्ट हे कोणत्या देशाच्या संसदेने मंजूर केलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. चायना आणि तिबेटमध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहे ते रिझॉल्व करण्यासाठी हा कायदा अमेरिकेनं पास केलेला आहे, रिझॉल्व तिबेट ॲक्ट. 117वा प्रश्न, मजकूर प्रॉम्प्टद्वारे व्हिडिओ तयार करणारे सोरा AI कोणत्या कंपनीने लॉन्च केले आणि याचं योग्य उत्तर आहे ओपन AI. 118वा प्रश्न, घटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डॅश डॅश देशाच्या युवराजाने संसद बरखास्त केली आणि याचं योग्य उत्तर आहे कुवेत. 119वा प्रश्न, नुकताच कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधात ठराव संमत केला आणि याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. 120वा प्रश्न, इस्रोने नुकताच इनसॅट 3DS हा उपग्रह लॉन्च केला. हा उपग्रह कशाशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे हवामानविषयक हा उपग्रह आहे. आणि हा जो उपग्रह आहे तो कोणत्या रॉकेटने लॉन्च केला आहे तर GSLV F-14, ज्याला नॉटी रॉकेट असंही म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा उपग्रह लक्षात ठेवा, इनसॅट 3DS. 121वा प्रश्न, भारत सरकारने FCIचे भांडवल 10,000 कोटीवरून डॅश डॅश कोटी केलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 21,000 कोटी. 122वा प्रश्न, रजनी सातव यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या आणि याचं योग्य उत्तर आहे राजकारण. त्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षसुद्धा होत्या. 123वा प्रश्न, आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती आणि याचं योग्य उत्तर आहे मलेशिया. मलेशियामधील शाह आलम या शहरामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा काय आहे तर ही जी स्पर्धा आहे ती भारताने जिंकलेली आहे. त्याच्यापुढेच आपला पुढचा प्रश्न आहे की आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली आणि याचं योग्य उत्तर आहे भारत. भारताने अंतिम सामन्यामध्ये थायलंडला इथं हरवलेलं आहे. आणि भारत संघाचे नेतृत्व कुणी केले तर PV सिंधूने केलेलं आहे. तसेच याच्याशीच संबंधित पुढचा प्रश्न की खेळाडू अनमोल खरब ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. अनमोल खरब हिनं पण ही जी स्पर्धा आहे आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली होती, त्याच्यामुळे तिचं नाव करंट अफेअर्समध्ये होतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 126वा प्रश्न, दिगंबर जैन आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मुकमाटी. आणि याच्याबद्दल नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी आर्टिकल लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं इथं महत्त्वाचं आहे. दिगंबर जैन आचार्य विद्यासागर महाराज यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांचा ग्रंथ हा जो आहे मुकमाटी हे लक्षात ठेवा. आणि या आर्टिकलमध्ये या ग्रंथाचा उल्लेख होता, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 127वा प्रश्न, माईक प्रॉक्टर यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होते आणि याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. 128वा प्रश्न, ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जी की पुणे येथे आहे,
या संस्थेच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नवीन कुमार. 129वा प्रश्न, इम्तियाज कुरेशी यांचं दुःखद निधन झालं. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि ते पाककला या क्षेत्राशी संबंधित होते. ते शेफ होते आणि त्यांना 2016मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. 130वा प्रश्न, पुणे अग्निशामक दलात प्रथमच महिला फायरमॅन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे नाव काय आहे? आणि त्यांचं नाव आहे मेघना महेंद्र सपकाळ. सो मेघना सपकाळ या पुणे अग्निशामक दलातील पहिल्या महिला फायरमॅन आहेत. 31वा प्रश्न, आयुष सर्वकष आरोग्य केंद्र नुकतेच कोणत्या न्यायालयात उघडण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली. 132वा प्रश्न, BBCचे पहिले भारतीय वंशाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर समीर शहा. 133वा प्रश्न, किरू जलविद्युत प्रकल्प म्हणजेच किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे चिनाब नदी. आणि हा जो प्रकल्प आहे तो जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. आणि हा प्रकल्पसुद्धा बातम्यामध्ये होता, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. 134वा प्रश्न, फली सॅम नरिमन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते कायदा या क्षेत्राशी संबंधित होते. ते सुप्रीम कोर्टाचे सिनियर लॉयर होते. 1991 ते 2010पर्यंत भारतीय बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. सो हे लक्षात ठेवा, ते एक सिनियर लॉयर होते. अमीन सयानी हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. अमीन सयानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते मनोरंजन या क्षेत्राशी संबंधित होते आणि ते इंडियन रेडिओ अनाऊन्सर होते, हे लक्षात ठेवा. सो ते रेडिओवर अनाऊन्सर होते, तसेच ते रेडिओ जॉकी होते, RJ होते. आणि त्यांचा जो रेडिओवरचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे तो कोणता होता? तर बिना का गीतमाला. सो ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. 136वा प्रश्न, स्वर्गवासी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आणि हा महाराष्ट्र शासन हा पुरस्कार प्रदान करतं. सो याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे की राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हेलन. तसेच 2020चा पुरस्कार अरुणा इराणी यांना आणि 2021चा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 137वा प्रश्न, व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे अभिनेत्री उषा नाईक यांना. 2020चा रवींद्र महाजनी यांना. रवींद्र महाजनी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा इथं फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की 2020चा जो पुरस्कार आहे व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा रवींद्र महाजनी यांना मिळाला आहे. आणि आपण इथं बघितलं की 2022चा कोणाला मिळाला आहे? तर अभिनेत्री उषा नाईक यांना आणि 2021चा उषा चव्हाण यांना. 138वा प्रश्न, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे विधू विनोद चोप्रा. 2020चा JP दत्त आणि 21चा सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 139वा प्रश्न, चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे नागराज मंजुळे यांना. 2020चा गजेंद्र अहिरे आणि 2021चा रवींद्र साठे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो हे चारही प्रश्न महत्त्वाचे आहेत, कारण की हे सर्व पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे चारही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर नक्कीच प्रश्न इथं MPSC विचारू शकतं. मी अजून एकदा रिवाईज करतो की राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2022 हेलन यांना. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2022 अभिनेत्री उषा नाईक यांना. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2022 विधू विनोद चोप्रा यांना. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2022 नागराज मंजुळे यांना. सो हे सर्व पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. 140वा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत. 141वा प्रश्न, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांनी कोणत्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे कोहिनूर. 142वा प्रश्न, युक्रेनसाठीचा ग्लोबल पीस समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. 143वा प्रश्न, भारताच्या लोकपालपदी कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश AM खानविलकर आणि हे दुसरे लोकपाल असतील. पहिले लोकपाल कोण होते? तर न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष. सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सो भारताचे नवीन लोकपाल आता कोण असतील? तर न्यायाधीश AM खानविलकर. सो हे लक्षात ठेवा, याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो.
144वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे यवतमाळ. 145वा प्रश्न, ओमनिबस रिफॉर्म बिल कोणत्या देशाशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. 146वा प्रश्न, गगनयान मोहिमेसाठी एकूण किती अंतराळवीरांची घोषणा करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 4. नुकतीच गगनयान या मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची घोषणा करण्यात आलेली आहेत. आणि हे 4 अंतराळवीर कोण आहेत? तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. सो हे 4ही इंडियन एअरफोर्सचे अधिकारी आहेत आणि हे तुम्ही लक्षात ठेवा इथं. 147वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब केबल स्टेड जो ब्रिज आहे सुदर्शन सेतू, या ब्रिजचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांनी कोणत्या राज्यात केले? आणि याचं योग्य उत्तर आहे गुजरात. सो सुदर्शन सेतू हा गुजरातमध्ये आहे आणि याच्या आधी जानेवारीमध्ये अटल सेतू जे की मुंबईमध्ये आहे याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे हे दोन्ही सेतू तुम्ही लक्षात ठेवा, सुदर्शन सेतू आणि अटल सेतू. 148वा प्रश्न, खाजगी कंपनीचे पहिले मून सॉफ्ट लँडिंग ओडिसियस स्पेसक्राफ्ट अमेरिकेच्या कोणत्या कंपनीने तयार केलेले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंट्युटिव्ह मशीन्स. सो ओडिसीस हे जे स्पेसक्राफ्ट आहे ते मूनवर लँड करणारे पहिले प्रायव्हेट इथं हे स्पेसक्राफ्ट ठरलेले आहे आणि ते अमेरिकेच्या एका कंपनी बनवलेलं आहे आणि ती कंपनी आहे IM म्हणजेच इंट्युटिव्ह मशीन्स. सो हे लक्षात ठेवा. 149वा प्रश्न, जनरेटिव्ह AI स्पेसमधील भारताचा पहिला युनिकॉर्न. सो युनिकॉर्न कंपनी काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. जनरेटिव्ह AI स्पेसमधील भारताचा पहिला युनिकॉर्न कृत्रिम कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ओला या कंपनीने. 150वा प्रश्न आणि या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, मराठी भाषा अभिजात दर्जा पुरवठा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वर मुळे, ते ex-IFS अधिकारी आहेत. सो हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की फेब्रुवारीमध्येच मराठी गौरव दिन असतो आणि त्या अनुषंगानेच हा मुद्दा न्यूजमध्ये असतो. मराठी. जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणजेच वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 1 मार्च. दुसरा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच चीफ इलेक्टोरल ऑफिसर कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे S. चोकोलिंगम, जे 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत तसेच यशदाचे एक्स डायरेक्टर आहेत. तिसरा प्रश्न, नुकताच कोणाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. तसेच यांना महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. चौथा प्रश्न, ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड मानद पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे सुनील मित्तल, जे भारतीय एंटरप्राइजचे फाउंडर आहेत. पाचवा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र सरकार सोबतच्या AI फॉर महाराष्ट्र करारानुसार गुगलने पहिले AI केंद्र कुठे उघडले? आणि याचं योग्य उत्तर आहे IIIT नागपूर. 6वा प्रश्न, भारत मलेशिया द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण म्हणजेच एक्सरसाइज समुद्र लक्ष्मण कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. 7वा प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे गुलजार. 8वा प्रश्न, हेमंत जोगदेव यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि याचं योग्य उत्तर आहे की ते ज्येष्ठ क्रीडा पत्रकार होते. तसेच यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ही म्हटलं जातं, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. 9वा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेसाठी किती कोटीचा निधी मंजूर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 75,000 कोटी. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक हाऊसहोल्डला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे, तसेच 78,000पर्यंत सबसिडी मिळणार आहे. 10वा प्रश्न, 5व्या बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज अहवाल 2022 नुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. 11वा प्रश्न, प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामाचे म्हणजे 2023-24चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? आणि याचं योग्य उत्तर आहे पुणेरी पलटण. 12वा प्रश्न महत्त्वाचा आहे, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश जयंत पटेल. 13वा प्रश्न, एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे. 14वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र सरकारने मार्च 2023 मध्ये गठीत केलेल्या जुनी पेन्शन योजना अभ्यास समितीचे
अध्यक्ष कोण आहेत? आणि या अभ्यास समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सुबोध कुमार. हे सुद्धा महत्त्वाचे लक्षात ठेवा. 15वा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 3 मार्च. आणि 2024ची थीम काय होती तर कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. 16वा प्रश्न, बहारेन ग्रँड प्रिक्स 2024 ही फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वर्स्टेपेन. 17वा प्रश्न, 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई. 18वा प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणजेच नॅशनल सेफ्टी डे कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 मार्च. 19वा प्रश्न, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे उदगीर, लातूर येथे. 20वा प्रश्न, स्वदेशी संरक्षण नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी डेफ कनेक्ट 2024चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे मानेकशॉ सेंटर, नवी दिल्ली. हा 20वा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. 21वा प्रश्न, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हिसार, हरियाणा येथे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि हा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट जो आहे स्टेनलेस स्टील क्षेत्रातील हा कोणी सुरू केला आहे तर जिंदाल स्टेनलेस लिमिटेडने, हिसार, हरियाणा येथे. हे लक्षात ठेवा. 22वा प्रश्न, महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रक्षा मंत्रालयाने आदिती योजना सुरू केली. आदितीचं लॉंग फॉर्म काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स. 23वा प्रश्न, पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे शहाबाज शरीफ. 24वा प्रश्न, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शासकीय शाळा गटात कोणत्या शाळेने पहिला क्रमांक पटकावला? आणि याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद शाळा साखरा, वाशिम. आणि या शाळेला पहिलं पारितोषिक किती त्याची रक्कम आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 25वा प्रश्न, निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर डिसआर्मामेंट अँड नॉन प्रोलिफरेशन अवेअरनेस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 5 मार्च. 26वा प्रश्न हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा म्हणजेच राईट टू अबॉर्शन देणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. 27वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे चैत्राम पवार, जे बारीपाडा, धुळे येथील आहे. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 20 लाख. आणि हा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार असल्यामुळे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. 28वा प्रश्न, भारतातील पहिले स्मॉल स्केल LNG युनिट कोठे उघडण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे विजयपूर, मध्य प्रदेश. 29वा प्रश्न, राज्य आणि केंद्र GST फॉर्मेशनच्या अंमलबजावणी प्रमुखांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 30वा प्रश्न, राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 6 मार्च. 31वा प्रश्न, भारतातील दुसरे इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डॅम्स म्हणजेच ICED कोठे उघडण्यात येत आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे. आणि पहिले कुठं उघडण्यात आलेलं आहे तर IIT रुड़की येथे. 32वा प्रश्न, भारतातील ठराविक शाळांमध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स म्हणजेच FTLS कोणाद्वारे उघडण्यात येणार आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नीती आयोग आणि मेटा म्हणजेच फेसबुक. 33वा प्रश्न, INS जटायू काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे लक्षद्वीपमधील नौदल तळ आहे, हा म्हणजेच नेव्हल बेस आहे. 34वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो लाईनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? आणि याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. 35वा प्रश्न, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024मध्ये पहिले पारितोषिक कोणी पटकावले? आणि याचं योग्य उत्तर आहे यतीन भास्कर दुग्गल, जे हरियाणाचे आहेत. 36वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 8 मार्च. 37वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने नुकताच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 65 वर्षे व त्यावरील वृद्ध पात्र लाभार्थ्यांना किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 3000 रुपये. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ही स्कीम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, मुख्यमंत्री वयोश्री योजना. 38वा प्रश्न, कोणाला 2024चा प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे रिकेन यामामोटो, जे जापानचे नागरिक आहेत. 39वा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती
द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले. हे विद्यापीठ कोठे स्थित आहे? आणि याचं उत्तर आहे नवी दिल्ली. 40वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचलित संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे कोपरी, ठाणे. त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, 40वा लक्षात ठेवा. 41वा प्रश्न, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सरकारने कितवे महिला धोरण जाहीर केले? आणि याचं उत्तर आहे 4. 42वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजेच MPCBच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे सिद्धेश कदम. 43वा प्रश्न, महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे गायिका सुमन कल्याणपूर. 44वा प्रश्न, पहिले राष्ट्रीय निर्माते पुरस्कार 2024मध्ये स्वच्छता दूत पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे मल्हार कळंबे, जो बीच प्लीज ही NGO चालवतो आणि महाराष्ट्रातील बीच जे आहेत ते क्लीन ठेवण्याचं या NGOचं काम ते करतात. 45वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्रालयाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे भारत. 45वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 46वा प्रश्न, सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगदा आहे. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. हा बोगदा कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र टाइम्सचा वसुंधरा साथी सन्मान पुरस्कार 2024 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे बीजमाता राहीबाई पोपरे. 48वा प्रश्न, CISFची स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 10 मार्च. सो लक्षात ठेवा, CISF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 मार्च. 49वा प्रश्न, इंडिया AI मिशनसाठी नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने किती निधी जाहीर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 10,371 कोटी. परीक्षेमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 10,000 कोटी असाही ऑप्शन दिला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 50वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. कोणत्या राज्य सरकारने मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केली आहे? आणि याचं उत्तर आहे केरळ. 51वा प्रश्न, महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं उत्तर आहे छत्तीसगड. 52वा प्रश्न, मुंबई येथे आयोजित मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं उत्तर आहे क्रिस्टिना पिस्कोवा, जी चेक रिपब्लिक या देशाची आहे. त्याच्यामुळे 52वा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यात आपण याच्या आधीच प्रश्न बघितला होता की मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मुंबई येथे. आणि या स्पर्धेची विजेतीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, क्रिस्टिना, जी की चेक रिपब्लिक या देशाची नागरिक आहे. 53वा प्रश्न, पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं उत्तर आहे आसिफ अली जरदारी. 54वा प्रश्न, एक्सरसाइज कटलास एक्सप्रेस 24 म्हणजे CE24 कुठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स. 55वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की भारताचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे या ग्रुपसोबत. आणि हा ग्रुप कोणता? तर युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजेच EFTA चे सदस्य देश कोणते आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे आणि लिंक्टेनस्टीन हे असे 4 देश या ग्रुपचे इथं सदस्य आहेत. आणि या ग्रुपसोबत भारताचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. त्याच्यामुळे 55वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजेच EFTA हे 4 जे सदस्य देश आहेत ते तुम्ही तोंडपाठच ठेवले पाहिजेत. याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. 56वा प्रश्नही महत्त्वाचा आहे. 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? आणि याचं उत्तर आहे ओपनहायमर. 57वा प्रश्न, सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स 2024 फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वेस्टपेन. 58वा प्रश्न, सुभाष अभिनंदन काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे की सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित हे डिजिटल प्रदर्शन आहे. 59वा प्रश्न, फ्रेंच ओपन 2024 पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. 60वा प्रश्नही महत्त्वाचा आहे. 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? आणि याचं उत्तर आहे किलियन मर्फी, जे ओपनहायमर या चित्रपटामध्ये अभिनेते होते. एकंदरीत 96वे ऑस्कर पुरस्कार जे जाहीर झालेले 2024मध्ये हे सर्व पुरस्कार तुम्ही एकदा नेटवर बघून घ्या. ऑस्कर पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात
आपण इथं हे दोन महत्त्वाचे प्रश्न इथं कव्हर केलेले आहेत या स्लाईडवर. एक तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी ओपनहायमरसाठी. बाकीचे ऑस्कर पुरस्कारही तुम्ही बघून घ्या, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 61वा प्रश्न, भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प कोणत्या गावात सुरू करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर आहे उभादांडा, जे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि उभादांडा हे जे गाव आहे ते कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव आहे आणि यालाच आता पहिले कवितांचे गाव प्रकल्प इथं करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 61वा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिले कवितांचे गाव कोणते? तर उभादांडा. 62वा प्रश्न, कृषक उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं उत्तर आहे छत्तीसगड. 63वा प्रश्न, वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे पुणे. सो एकंदरीत हे महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 64वा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? आणि याचं उत्तर आहे ख्रिस्तोफर नोलन ओपनहायमर या मूव्हीसाठी. 65वा प्रश्न, भारतातील पहिले फ्युचर लॅब्स सेंटर कोठे उघडण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे सीडॅक तिरुअनंतपुरम येथे. 66वा प्रश्न, हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? आणि याचं उत्तर आहे नायब सिंह सैनी. 67वा प्रश्न, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित स्वर्गवासी खाशाबा जाधव करंडक कोणत्या जिल्ह्याने जिंकला? आणि याचं उत्तर आहे कोल्हापूर. आणि उपविजेते कोणते जिल्हे ठरले? तर पुणे आणि सातारा. 68वा प्रश्न, तिन्ही सैन्य दलांची एक्सरसाइज भारत शक्ती 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे पोखरण, राजस्थान. आणि या एक्सरसाइज साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं उपस्थित राहिले होते, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्सरसाइज भारत शक्ती आणि ही तिन्ही सैन्य दलांची एक्सरसाइज आहे आणि कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पोखरण येथे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणजेच पाय डे कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 14 मार्च. 70वा प्रश्न, कोणत्या राज्यातील माजुली मास्कला नुकताच GI टॅग मिळाला आहे? आणि याचं उत्तर आहे आसाम. 71वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधेचे उद्घाटन कोठे केले? आणि याचं योग्य उत्तर आहे ढोलेरा, गुजरात येथे. 72वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतीच मराठी भाषा धोरणाला मंजुरी दिली. या धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 73वा प्रश्न, INS अग्रय आणि INS अक्षय काय आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे की हे पाणबुडीविरोधी युद्ध नौका आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट असंही म्हटलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवा. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 15 मार्च. आणि 2024ची थीम काय आहे? तर फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कॉन्झ्युमर्स. सो हे लक्षात ठेवा, इथं AIचा रेफरन्स आहे आणि AI सध्या न्यूजमध्ये खूप आहे, त्याच्यामुळे ही थीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन जो 15 मार्चला सेलिब्रेट केला जातो आणि 2024ची ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो, फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. 75वा प्रश्न, पुण्यातील कोणत्या तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले? आणि याचं उत्तर आहे वेल्हे. 76वा प्रश्न, 2023-24चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला? आणि याचं उत्तर आहे मुंबईने जिंकलेला आहे आणि हे मुंबईचं 42वं विजेतेपद आहे. उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर विदर्भ. आणि या दोन्ही टीम महाराष्ट्र राज्यातीलच होत्या, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. 77वा प्रश्न, गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणते पोर्टल लॉन्च केले? आणि याचं उत्तर आहे आमची मुलगी. 78वा प्रश्न, ग्लोबल स्पिरिच्युअलिटी महोत्सव 2024चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे कान्हा शांतिवनम हैदराबाद येथे. 79वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतेच पोलीस पाटलांचे मासिक मानधन वाढवून किती केले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 15,000. आधीचे मानधन किती होतं? तर 6,500. 80वा प्रश्न, नुकतीच कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे? आणि 2 नवीन केंद्रीय निवडणूक आयुक्त इथं नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि हे कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू. 81वा प्रश्न, लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि याचं योग्य उत्तर आहे ते माजी नौदल प्रमुख होते 1990 ते 1993 मध्ये. 82वा प्रश्न, जीवन कौशल्यांची ओळख होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॅश डॅश हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आणि याचे उत्तर आहे आनंददायी शनिवार. 83वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण काय केले आहे? आणि याचे उत्तर आहे अहिल्यानगर. 84वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. 2023-24 संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आणि याचे योग्य उत्तर आहे सर्व्हिसेसने. उपविजेता संघ ठरलेला आहे गोवा. तसेच संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही फुटबॉल या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे. 85वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागांची पुनर्रचना करून काय नामकरण केले आहे? आणि आता हा एकच विभाग बनवण्यात आलेला आहे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग. 86वा प्रश्न, जागतिक पुनर्वापर दिवस म्हणजेच ग्लोबल रिसायकलिंग डे कधी साजरा करण्यात येतो? आणि याचे उत्तर आहे 18 मार्च. 2024ची थीम काय आहे तर रिसायकलिंग हिरोज. 87वा प्रश्न, कोणत्या 2 देशात एक्सरसाइज लामितिये 2024 हा संयुक्त लष्कर सराव मार्च 2024 मध्ये संपन्न झाला? आणि याचे उत्तर आहे भारत आणि सेशेल्स. सो हे लक्षात ठेवा, एक्सरसाइज लामितिये कोणत्या 2 देशामधली एक्सरसाइज आहे तर भारत आणि सेशेल्स. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 88वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कुठे उभारले जाणार आहे? आणि याचे उत्तर आहे चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथे. 89वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र कुठे उभारले जाणार आहे? आणि याचे उत्तर आहे वाटोळे, जे तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे आहे. 90वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश रोजी त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या सर्व शासकीय दस्ताऐवजांवर आईचे नाव बंधनकारक केले आहे? आणि याचे उत्तर आहे 1 मे 2024 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांसाठी. 91वा प्रश्न, महिला प्रीमियर लीग WPL 2024 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आणि याचे उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, RCBने. 92वा प्रश्न, UNDPच्या मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2023-24 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? आणि याचे योग्य उत्तर आहे 134वा. पहिला क्रमांक स्वित्झर्लंडचा लागतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांकावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. आणि 23-24चा रिपोर्ट नुकताच जाहीर झालेला आहे मार्च महिन्यात, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. भारताचा रँक लक्षात ठेवा 134 आणि पहिला आहे स्वित्झर्लंडचा. 93वा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की या रिपोर्टची थीमसुद्धा विचारली जाते. UNDPच्या मानव विकास अहवाल म्हणजेच HDR 2023-24ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ब्रेकिंग द ग्रीड लॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. सो हे शेवटचे 2 शब्द इथं महत्त्वाचे आहेत, पोलराइज वर्ल्ड. 94वा प्रश्न, ज्वालामुखी माउंट हॅगाफेल कोणत्या देशाच्या रेकजेन्स प्रकल्पावर आहे? आणि याचं उत्तर आहे आईसलँड. आईसलँडमध्ये सध्या व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज जास्त सुरू आहेत आणि हे कशावर सुरू आहेत तर माउंट हॅगाफेल. त्याच्यामुळे हे महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 95वा प्रश्न, पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे डॅश डॅश हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे? आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्र. 96वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय आनंद दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 20 मार्च. 97वा प्रश्न, राजस्थान सरकारने डॅश डॅश व्हिवर हे देशातील पहिले भूवारसा स्थळ म्हणून अधिकृतपणे घोषित केले? आणि याचं उत्तर आहे रामगड. 98वा प्रश्न, कोणत्या शहराला अधिकृतपणे नेपाळची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे पोखरा. 99वा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, एक्सरसाइज टायगर ट्रायम्फ 24 ही कोणत्या 2 देशातील त्रिसेवा मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आहे? आणि याचं उत्तर आहे भारत आणि अमेरिका. 100वा प्रश्न, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी औपचारिक अभ्यासक्रम म्हणून डिजिटल आरोग्य कोर्स सुरू करणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरले आहे? आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्र. आणि हा कोर्स कोणी लॉन्च केला आहे तर MUHSने. 101वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर 21 मार्च. 102वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वन दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं उत्तर आहे जंगले व नवीनता असंही थीम इथं दिली जाऊ शकते. आणि जी एक्झॅक्ट थीम आहे इंग्लिशमध्ये ती काय आहे तर फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, न्यू सोल्युशन्स फॉर बेटर वर्ल्ड. 103वा प्रश्न महत्त्वाचा आहे, जागतिक आनंद अहवाल 2024 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 126वा.
2023मध्ये सुद्धा भारताचा रँक 126च होता, त्याच्यामुळे तोच रँक राहिलेला आहे. तसेच 2023 आणि 24मध्ये जो टॉपचा देश राहिला आहे तो कोणता आहे? फिनलंड. 104वा प्रश्न, पुरातत्व शास्त्रज्ञांच्या राष्ट्रीय समितीची म्हणजेच नॅशनल कमिटी ऑफ आर्किव्हिस्टच्या जी 47वी बैठक होती ती कोठे पार पडली? आणि याचं उत्तर आहे श्रीनगर. 105वा प्रश्न, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक डॅश डॅश लिखित रंगमंच या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. आणि याचं योग्य उत्तर आहे गिरिजा शंकर यांचं हे पुस्तक आहे रंगमंच. 106वा प्रश्न, जागतिक जल दिन म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 22 मार्च. 107वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, जागतिक जल दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे वॉटर फॉर पीस. ही थीम छोटी आहे आणि याच्यामुळे ही विचारली जाऊ शकते आणि ही लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे, वॉटर फॉर पीस. 108वा प्रश्न, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO स्टार्टअप फोरमची 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर नवी दिल्ली. 109वा प्रश्न, ICAR कृषी विज्ञान केंद्र 2024मध्ये त्यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ICARद्वारे 21 मार्च 1974 रोजी डॅश डॅश येथे पहिल्या KVKची स्थापना करण्यात आली होती. आणि याचं उत्तर आहे पुदुच्चेरी. हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. एक्सरसाइज IMT ट्रायलॅट 2024 कोणत्या 3 देशांमधील संयुक्त सागरी सराव आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत, मोझांबिक आणि टांझानिया. 111वा प्रश्न, पेपरफुटी परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023मध्ये समिती स्थापन केली होती? आणि या समितीने आता रिपोर्ट दिलेला आहे आणि या समितीचे अध्यक्ष होते किशोरराजे निंबाळकर, जे MPSCचे माजी अध्यक्ष आहेत. 112वा प्रश्न, वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे अहमदनगर. 113वा प्रश्न महत्त्वाचा आहे, पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो प्रदान करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे भूतान. आणि भूतानने पहिल्यांदाच एखाद्या फॉरेनरच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिलेला आहे, नाहीतर आधी भूतानच्या नागरिकांनाच हा पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. भूतानचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. 114वा प्रश्न, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त यंदाचा दीदी पुरस्कार प्रसिद्ध गायिका डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे विभावरी आपटे जोशी. 115वा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024मध्ये भारताचा ध्वजवाहक टेबल टेनिसपटू शरद कमल असतील, तर शेप दी मिशन कोण असेल? आणि याचं उत्तर आहे MC मेरी कॉम. 116वा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच वर्ल्ड TB डे कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 24 मार्च. 2024ची थीम काय आहे तर येस वी कॅन एंड TB. 117वा प्रश्न, पुण्यभूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आला? आणि याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. 118वा प्रश्न, वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि याचं उत्तर आहे S जयशंकर. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे महत्त्वाचं पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स. 119वा प्रश्न, पुष्पक काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे की हे भारतातील पहिले रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे, RLV आहे आणि इस्रोद्वारे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे यशस्वीरित्या याचे लॉन्च करण्यात आले. 120वा प्रश्न, संगीत कलानिधी पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे TM कृष्णा आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर मद्रास संगीत अकादमी. 121वा प्रश्न, गॅल्ट सुएन जेटसन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केले? आणि याचे उत्तर आहे थिम्पू भूतान येथे. 122वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचे उत्तर आहे कार्लोस सेन्झ ज्युनियर. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोगाने CVGIL सिटीझन ॲप विकसित केले आहे, या ॲपचा मुख्य हेतू काय आहे? आणि याचं उत्तर आहे की हे ॲप वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देते, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. CVGIL ॲप हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं ॲप आहे, याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो, हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 124वा प्रश्न,
न जन्मलेल्या बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ अनबॉर्न चाइल्ड कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 25 मार्च. 125वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेने कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पहिला ठराव मंजूर केला. या ठरावाला किती सदस्यांनी पाठिंबा दिला? आणि याचं उत्तर आहे सर्व 193. याच्यासाठी वोटिंग घेण्यात आली नव्हती आणि सर्वांनीच याला पाठिंबा दिला आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे. 126वा प्रश्न, कोक्राझार गेलेफू रेल्वे लिंक अलीकडे चर्चेत आहे. ते कोणत्या 2 देशांना जोडते? आणि याचं उत्तर आहे भारत आणि भूतान. 127वा प्रश्न, हैती देशामधून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन डॅश डॅश सुरू केली आहे. आणि याचं उत्तर आहे इंद्रावती. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन कोणत्या देशासाठी इथं लॉन्च करण्यात आलं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑपरेशन इंद्रावती हे हैती देशामधून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे. 128वा प्रश्न, मिशन एस्पाइट्स हे यमनच्या हुती बंडखोरांच्या हल्ल्यापासून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांचे संरक्षण करण्यासाठी कोणी हे नौदल मिशन लॉन्च केले? आणि याचं उत्तर आहे युरोपियन युनियन. 129वा प्रश्न, रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्स SSF सुरू केली? आणि याचं उत्तर आहे पंजाब. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाऊ काने यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिद्ध डॅश डॅश होते. आणि याचं उत्तर आहे ते प्रसिद्ध ॲथलेटिक्स प्रशिक्षक होते. 131वा प्रश्न, जागतिक रंगभूमी दिन म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 27 मार्च. 132वा प्रश्न, स्विस संस्था IQ-AIR ने जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 प्रसिद्ध केला. डॅश डॅश हा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. आणि याचं उत्तर आहे बांगलादेश. 2 नंबरचा आहे पाकिस्तान आणि भारताचा 3रा क्रमांक आहे. 133वा प्रश्न, अहमदनगर येथे आयोजित 70व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले? आणि याचं उत्तर आहे हरियाणा. उपविजेता संघ ठरलेला आहे रेल्वे. 134वा प्रश्न, इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBAचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं उत्तर आहे MV राव, जे सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO आहेत. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. 135वा प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. UN सिक्युरिटी काउन्सिलने नुकताच गाझा युद्धबंदीचा ठराव मंजूर केला. UN सिक्युरिटी काउन्सिलच्या 15 पैकी 14 सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिला. कोणत्या देशाने ठरावाला पाठिंबा दिला नाही? आणि याचं उत्तर आहे अमेरिका या देशाने. अमेरिका अबस्टेन राहिलेला आहे. 136वा प्रश्न, कोणाची राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे सदानंद दाते, जे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी म्हणजेच ATS पथकाचे प्रमुख आहेत. 137वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. ॲट द व्हील ऑफ रिसर्च हे कोणाचे जीवनचरित्र आहे? आणि याचं उत्तर आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत. 138वा प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2024नुसार आशियातील सर्वात जास्त अब्जाधीश कोणत्या शहरात आहेत? आणि याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई हे जगातील 3रं शहर आहे आणि आशियातील ते पहिलं आहे, म्हणून त्याला आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणण्यात इथं म्हटलं गेलं आहे. 139वा प्रश्न, स्वामी स्मरणानंद यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या मिशनचे प्रमुख होते? आणि याचं उत्तर आहे रामकृष्ण मिशन. 140वा प्रश्न, फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज नुकताच मालवाहू जहाजाच्या धडकेने कोसळला. हा ब्रिज कोठे स्थित आहे? आणि याचं उत्तर आहे बाल्टिमोर, अमेरिका या देशामध्ये. 141वा प्रश्न, द इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 कोणी जाहीर केला? आणि याचं उत्तर आहे ILO आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट ISD यांनी हा संयुक्तपणे जाहीर केलेला आहे. आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेवढी काही अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये आहेत त्याच्यात 83% हे यूथ आहे. त्याच्यामुळे हा रिपोर्ट चर्चेत आहे आणि हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 142वा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग लघुपट स्पर्धा 2023मध्ये पहिले पारितोषिक कोणत्या लघुपटाला नुकतेच प्रदान करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे किरण अ रे ऑफ होप या लघुपटाला. आणि या लघुपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर भूषण मेहरे. आणि हा चित्रपट LGBTQI+ कम्युनिटीच्या हक्कांवर आधारित आहे. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSCने 2022च्या इथं अवॉर्ड्सवर एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे 2023चे सुद्धा हे पारितोषिक महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पहिलं पारितोषिक हे किरण अ रे ऑफ होप या चित्रपटाला मिळालेलं आहे. आणि या चित्रपटाचा विषय काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे LGBTQI+ कम्युनिटीचे हक्क. 143वा प्रश्न,
नुकतीच कोणी भारतीय लोकपालच्या न्यायिक सदस्य पदाची शपथ घेतली? आणि याचं उत्तर आहे न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, जे 22व्या कायदा आयोगाचे म्हणजे लॉ कमिशनचे अध्यक्ष होते. 144वा प्रश्न, केंद्राने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मनरेगा कामगारांच्या मजुरी दरात 3 ते 10% वाढ सूचित केली आहे. महाराष्ट्र राज्यातील नवीन वेतन दर काय आहे? आणि याचं उत्तर आहे 297 पर डे. 145वा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ICGS समुद्र पेहेरेदार काय आहे? आणि याचं उत्तर आहे की हे भारतीय प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, म्हणजेच पोल्युशन कंट्रोल व्हेकल आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 146वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 30 मार्च. 147वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कोणत्या 2 संस्थेद्वारे साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे UNEP आणि UN हॅबिटॅट. 148वा प्रश्न, T+0 प्रणाली कशाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे की ही स्टॉक एक्सचेंज व्यवहाराशी संबंधित प्रणाली आहे. 149वा प्रश्न, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होत्या? आणि याचं उत्तर आहे शेतकरी कामगार पक्ष शेकाप. 150वा प्रश्न, भारतीय नौदलाने लॉन्च केलेले LSAM-18 काय आहे? आणि याचं उत्तर आहे हे दारुगोळा टॉर्पिडो मिसाईल वाहतूक बोट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲम्युनिशन कम टॉर्पिडो कम मिसाईल बार्ज असं म्हटलं जातं. सो एकंदरीत हे दारुगोळा